तर ह्यामध्ये जाती वगैरे असतात का ह्या रोपांमध्ये? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आता महाराष्ट्रामध्ये कसं आहे की दोनच टाईपच्या व्हरायटी जास्त प्रसिद्ध आहे आता. एक ही तुम्ही बघू शकता, ही साधी रेड व्हरायटी आहे. याची साईज 250 ग्राम 300 ग्राम पर्यंत जाते. आणि दुसरी जी आहे ती जम्बो साईज आहे, त्याची 500 ग्राम 700 ग्राम 800 ग्राम पर्यंत पण जाते किंवा 1 किलो पर्यंत पण जाते. ह्या दोनच व्हरायटी आता जास्त प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. बाहेरचं बघितलं तर बाहेर मग येलो व्हाईट आहे किंवा इस्रायली रेड आहे, अशा म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे टोटल एकदम 56 व्हरायटीच्या ड्रॅगन फ्रूट आहे इथे. ओके. महाराष्ट्रामध्ये फक्त सध्या दोन जास्त पॉप्युलर आहेत. मग आता तुम्ही जे म्हणला 700 ग्रॅमच्या जे आहे व्हरायटी, तुम्ही त्याचं नाव काय म्हटलं? जम्बो रेड व्हरायटी आहे. जम्बो रेड. ओके. तर ती जम्बो रेड व्हरायटी चांगली का ही चांगली? कसं आहे की जर तुम्ही मार्केटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जम्बो रेड इज द बेस्ट, कारण की त्याच्यामुळे साईज पण चांगली भरते आणि तुम्हाला मार्केट पण चांगलं भेटतं. पण जे कोणी लोकलला वगैरे देऊ शकता, ज्यांचे लोकलचे कॉन्टॅक्ट वगैरे जास्त आहे, तर त्यांच्यासाठी ही साधे रेड व्हरायटी बेटर ऑप्शन आहे. तिसरी अजून एक व्हरायटी त्याच्यामध्ये आहे, सी व्हरायटी म्हणून. तर सी व्हरायटीचं कसं असतं की त्याचं सी व्हरायटीमध्ये आपली जी साईज असते ती एकच साईज असते, 300 ग्राम ते 350 याच्यामध्येच असतो. हीच तुम्हाला सगळ्या सर्रास एका प्लॉटमध्ये भेटणार तुम्हाला साईज. ओके. ती पण एक बेस्ट व्हरायटी आहे, बट त्याच्याकडे लोक जास्त वळत नाही आहे, कारण की त्या सी व्हरायटीमध्ये तुम्ही इथं बघू शकता की आता हे जे आहे हे बघा, हे क्रॅकिंगचं प्रमाण आहे ना त्याच्यामध्ये जास्त आहे. तर त्यामध्ये कमी आहे. हा, म्हणजे सी व्हरायटीमध्ये जास्त आहे आणि जम्बोमध्ये हा सगळे प्रकार नाही. ओके ओके. तर म्हणजे तुम्ही प्रेफर करता आम्ही जो जम्बोकडेच बघतो, कारण की आम्हाला त्याच्यामध्ये हे झालेले आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच व्हरायटीकडे जास्त प्रिफर करतो आणि आम्ही लोकांना पण ते सांगतो. पण त्यांची जेव्हा असते लोकांची की बाबा त्यांना सी व्हरायटी लावायची असते, कोणाला काय असतं तसं. ह्यासाठी जमीन कुठली वेगळी लागते का? कुठल्या जमिनीमध्ये हे पीक जास्त चांगलं येतं? सगळ्यात भारी म्हणता येईल तर तुम्हाला जी डोंगर भागाची जमीन आहे, खडकाळ जमीन वगैरे, त्या जमिनीमध्ये अतिउत्तम येतं. आणि बाकी जी कुठली पण जमीन असेल, काळी माती किंवा भुरकाट माती किंवा ज्याच्यात पाणी जास्त साठते, ती जमीन पण्यामध्ये पण येतं ड्रॅगन फ्रूट, काही प्रॉब्लेम येत नाही, कुठलीही जमीन चालते त्याला. बरोबर. तर डॉक्टर लोक सांगतात की रोज एक ॲपल खावा, तुम्ही आजारी पडत नाही. तर तसं हे जे फळ आहे त्याचा काय फायदा आहे का शरीरात? हो, त्याचा फायदा म्हणजे जसं आपण डॉक्टर म्हणतो ना की ॲपल अ डे की डॉक्टर हवे, तसं ड्रॅगन फ्रूटचं पण आहे. आणि त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तर त्याचे जे फायदे असं आहे की जे डायबिटीस पेशंट, हार्ट पेशंट, ज्यांना शुगरचा त्रास आहे किंवा त्यांना बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांना पांढऱ्या पेशी कमी होतात, ओके, पांढऱ्या पेशी ज्यांचं कमी होतात, डॉक्टर त्यांना पहिलेच प्रेफर करतो की ड्रॅगन फ्रूटसाठी प्लेटलेट ज्यांचे कमी होतात त्यांना